आनंदी मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहत आहोत. आता विद्याधर म्हणत असतो, हे बघ, ह्या पेपरवर आनंदीच्या सह्या आहेत. मग शिल्पा म्हणत असते, अरे हे बघ युगंधर, तो तुझा भाऊ आहे ना, आणि हे झालं गेलं सगळं काही सोडून दे ना, कशाला उगाचच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोस. तेव्हा तो म्हणत असतो, माझ्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षातच येत नाहीत, कारण हे सगळं काही इथे ह्या पद्धतीने होणं शक्यच नाही आहे, असं इथे आता तो बोलत असतो. तेव्हा युगंधर म्हणत असतो, ह्या पेपरवर सह्या कुठे आहेत? तेव्हा विद्याधर म्हणत असतो, आहेत ना बंधुराया, मला माहिती होतं ह्या पेपरवर इकडे सह्याच आहेत, आणि त्यामुळे तुम्हाला कळत नाही की काय होतंय म्हणून. हे बघा, तुम्हाला हे पेपरवर असलेल्या सह्या मी दाखवतो, असं म्हणून आता इथे मात्र विद्याधर लगेच ती फाईल ओपन करतो, आणि फाईल ओपन केल्याबरोबर तो त्या आनंदीच्या सह्या असलेला पेपर पुढे करतो आणि म्हणत असतो, बघितलं का, ह्या पेपरवर सह्या आहेत. तुम्हाला हेच हवं होतं ना, तुम्हाला इथे आनंदीची सही हवी होती ना. मग आता युगंधर ते पेपर हातामध्ये घेतो आणि लगेचच पाहतो तर काय, त्या पेपरवरती आनंदीची सही असते. आता आनंदीची सही असलेले पेपर जेव्हा युगंधर पाहतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तो म्हणत असतो, हे कसं शक्य आहे, नेमकं हे चाललंय काय? त्याचबरोबर तो आता आनंदीला विचारत असतो, आनंदी, खरं खरं सांग, ह्या पेपरवर तू सह्या केल्या आहेस का? तेव्हा आनंदी म्हणत असते, हो मालक साहेब, मी त्या पेपरवर सह्या केल्या आहेत, पण ज्या वेळेला मी त्या पेपरवर सह्या करत होते तेव्हा मला माहिती नव्हतं की ते कोणते पेपर आहेत म्हणून, आणि मी न बघता, अगं वेडी आहेस का, ह्या पेपरवर तू सह्या केल्यास आणि तुला माहिती नव्हतं की ते पेपर कोणते आहेत म्हणून, तू आंधळी आहेस का, असं युगंधर आता बोलू लागतो. युगंधरला आत्तापर्यंत माहिती नसतं की आनंदी ही आंधळी आहे, तिला दिसत नाही म्हणून, आणि त्यामुळे तो आता इकडे आनंदीला हे सगळं काही बोलून गेलेला असतो. जेव्हा युगंधरच्या तोंडून ही गोष्ट ऐकण्यात येते त्यावेळेला मात्र इथे विद्याधरला अजूनच आनंद झालेला असतो, कारण तो विचार करत असतो, म्हणजे ह्या माणसाला माहिती नाही की आनंदी इथे आंधळी आहे ते. बाप रे बाप, हे सगळं काय आहे? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कसं शक्य आहे की ह्याला ही माहिती नाही आंधळी आहे म्हणून. मग आता आनंदी म्हणत असते, मालक साहेब प्लीज एकदा ऐकून घ्या ना, मालक साहेब मी काय म्हणते ते एकदा तुम्ही ऐकून घ्या ना. पण इथे मात्र तो काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो. तेव्हा आनंदी म्हणत असते, हे बघा मालक साहेब, मी तुम्हाला सगळं काही खरं सांगते. त्याच वेळेला विद्याधर म्हणत असतो, आता तुला काय करायचं आहे, काय बोलायचं आहे, काय ऐकायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात येत आहेत का? अरे मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा शिल्पा म्हणत असते, हे बघ आता युगंधर, मी काय म्हणतोय ते लक्षात येते का तुझ्या? हे बघ, आता ज्या काही गोष्टी झाल्यात ना, त्या सर्व गोष्टींचा एवढा विचार तू अजिबातच करू नकोस, कारण जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय, असं सुद्धा इकडे आता तो बोलू लागत असतो. तेव्हा मात्र आता इकडे युगंधरला धक्का बसलेला असतो. युगंधर म्हणत असतो, आत्तापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी अशा होतील ह्या पद्धतीने मला मान्यच नाही आहेत, कारण अगं मुली, तुला न्याय मिळण्यासाठी मी इकडे माझ्या कुटुंबाच्या विरोधात गेलो, तुला न्याय मिळवून देण्यासाठी मी एवढ्या सगळ्या काही गोष्टी केल्या, आणि तूच मला धोका दिलायस. आज तू मला धोका नाही दिलास तर तू अक्षरशः चक्क माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहेस. तू असं वागायला नको होतंस, असं स्पष्टपणे आता इथे तो बोलू लागतो. आता हे सर्व काही बोलत असताना आपण पाहतो इकडे तो म्हणत असतो, नाही आनंदी नाही, तू फार जास्त चुकीचं केलंयस, फार चुकीचं वागलीस तू असं करून इथे मला हरवलं आहेस. अगं आत्तापर्यंत तुला न्याय मिळवून देण्यासाठी मी झटत होतो, आत्तापर्यंत तुझ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात ना, त्या व्यवस्थित करण्यासाठी मी झटत होतो, पण तू आज मात्र मला हरवलेला आहेस आनंदी. का त्या पेपरवर सह्या केल्यास, का ह्या विद्याधरला इथून जेलमध्ये सोडवण्यासाठी तू मदत केलीस, असं वागायला नको होतंस आनंदी, असं युगंधर म्हणत असतो. आणि तेव्हा मात्र आनंदी काहीही बोलत नाही, कारण आनंदीला माहिती नसतं की ते पेपर कोणते होते, आणि तिने जे ब्रेन लिपीमधले पेपर वाचले होते ते तर इथे मॅरेज सर्टिफिकेटचे पेपर होते, ही गोष्ट तेवढीच तिला माहिती असते. पण आता इथे युगंधर म्हणत असतो, विद्याधर आणखी एक गोष्ट, आता इथे आलास ना तू, आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं, माझ्या घरामध्ये तुला राहण्याचा काही एक अधिकार नाही. तुला मी सांगितलंय ना आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं म्हणून.
तेव्हा तो म्हणत असतो, असं कसं बोलतोयस दादा तू? अरे आपल्या आईला तू मरताना एक वचन दिलं होतंस, तिला एक शब्द दिला होतास की काही जरी झालं ना तरीसुद्धा तू मात्र तिला माझ्यापासून किंवा ह्या छतापासून वेगळं करणार नाही आहेस. हे आपल्या दोघांचं घर आहे आणि मग तू आत्ता असं कसं काय वागू शकतोस, असं तो बोलत असतो. तेव्हा युगंधर म्हणत असतो, पण त्या तू लायकच नाही आहेस तर त्याचं काय करायचं? तुझी लायकीच नाही आहे ह्या घरामध्ये राहण्याची आणि त्यामुळे मी तुला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर जायला सांगतोय. तेव्हा तो म्हणत असतो, नाही दादा, मी इथून कुठेही जाणार नाही आणि त्याचबरोबर तुला एक गोष्ट सांगू का, मी तर इथेच राहणार आहे आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट तुला सांगतो. आता माझी तर इथून जेलमधून सुटका झालेली आहे, हे सुद्धा तुला चांगलंच माहिती आहे ना. मग जर हे तुला चांगलंच माहिती आहे तर मग मी का आणि कशामुळे इथून कुठेही जाऊ? अजिबातच मी कुठेही जाणार नाही, असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर युगंधरला अजूनच जास्त वाईट वाटत असतं. तेव्हा विद्याधर हसायला लागतो आणि म्हणत असतो, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, असं म्हटल्यानंतर आता युगंधरला राग येतो आणि राग आल्यानंतर तो ताण करतच त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. आता विद्याधर जिंकल्याचं फील इथे त्याला येत असतं. त्याला असं वाटत असतं, आता या घरामध्ये मी आलोय, मग मला जे पाहायचंय ते नक्कीच मिळेल, असा विचार त्याच्या मनामध्ये कुठेतरी जाऊन येतो आणि त्यानंतर खुनशी हसत असतो. म्हणत असतो, आता दादा मी तरी तेच राहणार आहे, मला फक्त आनंदी हवी, आनंदी फक्त माझीच आहे आणि मी तिला मिळवूनच राहणार आहे, असा विचार मनात करत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आता युगंधर खोलीमध्ये आलेला असतो. जेव्हा युगंधर खोलीमध्ये येतो तेव्हा मात्र त्याचा त्रागा सुरू असतो. त्याच्या पाठी शिर्के आलेला असतो आणि शिर्के म्हणत असतो, हे बघा मालक साहेब, जरा दमाने घ्या, एवढा राग आणि चिडचिड तुम्ही करू नका. हे बघा, ह्या सगळ्यामध्ये आनंदीची काही चूक नाही आहे. अहो काय नाही चूक शिर्के, सांगा ना तुम्ही. अहो त्या पोरीनं, मी त्या पोरीसाठी एवढी धडपड करतोय, तिचा स्वाभिमान त्याचबरोबर तिच्यावर झालेल्या अन्याय अत्याचारासाठी मी त्या विद्याधरला जेलात सोडले. मला तो विद्याधर सुटून आला ह्याचं जास्त वाईट वाटत नाही हो. त्या पोरीनं त्या पेपरवर सह्या केल्या ना आणि त्या विद्याधरला सोडवण्यासाठी मदत केली ना, त्याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटायला आहे शिर्के. शिर्के म्हणत असतात, ऐका ना मालक साहेब, मला तुम्हाला आनंदीच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. शिर्के, अजिबात नाही, मी तुमचं काही ऐकून घेणार नाही. मालक साहेब, ऐकून घ्यावं लागेल, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. काही गरज नाही आहे, तुम्हाला नेहमीच आनंदीचा पुळका असतो आणि नेहमीच तुम्ही तिची वकिली करत असतात. मान्य आहे, ती पोरगी चांगली आहे, तिची वकिली करा, तिच्या बाजूने बोला, पण आता ह्या गोष्टीमध्ये मी तिचं काहीही ऐकणार नाही. एक गोष्ट मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवा. शिर्के म्हणत असतात, पण ही गोष्ट खरंच महत्त्वाची आहे, कारण शिर्केंना सांगायचं असतं की आनंदीला दिसत नाही आहे, ती आंधळी आहे आणि त्यामुळे तिच्यासोबत कोणीतरी फसवणूक करून त्या पेपरवर सह्या घेतल्या आहेत, असं सांगायचं असतं. पण युगंधर आता आनंदीच्या बाबतीत काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. आता युगंधर म्हणत असतो, अजिबातच नाही, ह्या विद्याधरला चांगलाच धडा शिकवला गेला पाहिजे. विद्याधर ह्या घरात राहिला तर सगळ्यांचंच नुकसान आहे, तो ह्या घरातली शांतता भंग करायला चालला आहे, त्यामुळे आता इकडे काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. तेव्हा शिर्के म्हणत असतात, आता मालक साहेब, आता काय करावं लागेल आपल्याला, नेमकं काय करायचं, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करता येतील, काही विचार आहे का डोक्यामध्ये? तेव्हा तो म्हणत असतो, हो काहीतरी करावंच लागणार आहे. तेव्हा लगेच एक फोन आता खिशातून काढतो आणि एक नंबर डायल करून सांगत असतो. आता काय सांगितले काय नाही हे सगळं स्किपमध्ये दाखवलंय. दुसरीकडे आपण पाहतो, आता इथे विद्याधर त्याच्या खोलीमध्ये असतो, छान असा तयार झालेला असतो. तेवढ्यातच धनश्री तिथे येते. आता धनश्री तिथे आल्याबरोबर आपण पाहतो, इकडे ती काहीतरी बोलत असते, पण तेवढ्यातच आता तो बाहेर जात असतो. आता बाहेर गेल्यानंतर समोरून त्याला युगंधर चालत येताना दिसतो. मग आता युगंधरकडे पाहिल्या क्षणी तो म्हणत असतो, काय मग दादासाहेब, काय चाललंय तुमचं? तेवढ्यातच आता युगंधरला अजूनच राग येतो आणि विद्याधरची कॉलर पकडतो, त्याचा गळा आवळून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता गप्प बसायचं, कळलं का? एक शब्द सुद्धा तोंडातून काढायचा नाही. जर एक शब्द जरी तोंडातून काढलास ना तर मग मात्र गाठ माझ्याशी आहे, कळलं का तुला? समजतंय का? लक्षात येतंय का तुझ्या? असं स्पष्टपणे तो इथे बोलत असतो. आणि आणखी एक गोष्ट मी तुला सांगतो, ह्या घरामध्ये आलायस पण जास्त दिवस मी तुला ह्या घरामध्ये राहू देणार नाही, कारण लवकरच तुझी मी इथून हकलपट्टी करणार आहे, ही गोष्ट मात्र तू ध्यानात ठेवायची. आणि जर आनंदीकडे वाकड्या नजरेने जरी बघितलंस तरी सुद्धा हा युगंधर आनंदीच्या पाठीमागे खंबीरपणा
उभा असेल हे सुद्धा तू विसरायचं नाहीस, पोचलं का? असा हा त्याचा डायलॉग मारून आता विद्याधरची पकडलेली कॉलर तो सोडण्याचा प्रयत्न करत असतो. शिर्के त्याला थांबवत असतो. शिर्के म्हणत असतो, मालक साहेब त्यांना सोडून कशाला उगाचच हे करताय, मालक साहेब सोडा ना. पण युगंधरला आता विद्याधरचा अजूनच राग आलेला असतो. विद्याधर मात्र नजरेस नजर टाकून बोलत असतो. युगंधर विचार करत असतो की ह्याला मी जित्ता सोडणार नाहीये. तेव्हा तो म्हणत असतो, मी विचार करणार नाही की तू माझा भाऊ आहेस आणि त्यामुळे जे काही करायचं आहे ना ते सगळं तुला जसं करायचंय तसंच करायचं, समजलं का? असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. युगंधरने त्याची पकडलेली कॉलर तो सोडतो आणि त्यानंतर तिथून निघून जातो. तिथून निघून गेल्यानंतर विद्याधर म्हणत असतो, दादासाहेब तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही खुशाल करा, मला त्या सगळ्या गोष्टीशी काहीही प्रॉब्लेम नाही आहे, पण मी तर ह्याच घरामध्ये राहणार आहे, मी कुठेही जाणार नाही, असं तो बोलत असतो. संध्याकाळची वेळ झालेली असते आणि आनंदी मात्र आता इकडे किचनमध्ये असते. आनंदी ही किचनमध्ये बसलेली असते आणि तेव्हा काहीतरी ग्लास वगैरे वाजण्याचा तिला आवाज येतो, कारण किचनमध्ये माई आलेल्या असतात. जेव्हा माई किचनमध्ये येतात तेव्हा मात्र आनंदी घाबरते. आनंदीला असं वाटतं की नाही विद्याधरच आलाय की काय, त्यामुळे ती फार जास्त घाबरलेली असते. तेव्हा माई म्हणत असतात, आनंदी घाबरू नकोस, मी आहे. तेव्हा आनंदी म्हणत असते, माई तुम्ही आहात का? माई सॉरी, काय झालं, तुम्हाला काही हवं होतं का? माई तुम्हाला काही हवं होतं का, सांगा ना. तेव्हा लगेच आता त्या म्हणत असतात, नाही नाही मला काहीही पाहिजे नाही आहे, तू बस, तू तू घाबरू नकोस. आणि हे बघ आनंदी, मी फक्त पाणी प्यायला आले होते, असं इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही झाल्यानंतर आनंदी उठून उभी राहते. माई पाणी पितात आणि आनंदी समोर जाऊन उभ्या राहिलेल्या असतात. तेव्हा आनंदी म्हणत असते, काय झालं माई? हे बघ आनंदी बाळा, तुला एक गोष्ट सांगू का? ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे तुझं असं घाबरणं, त्याचबरोबर तुला त्रास होणं, ह्या सगळ्या गोष्टी अगदी साहजिक आहेत. तू अजिबात काळजी करू नकोस ह्या सगळ्या गोष्टींची, सगळं काही ठीक होणार आहे. आणि तुला एक गोष्ट सांगू का, माझा जावई ह्या घरामध्ये असताना तुला कोणीही वाकड्या नजरेने सुद्धा कधी बघू शकणार नाही आहे. माझा जावई तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. आता जावई म्हणता क्षणी आनंदी म्हणत असते, काय जावई? मग आता ती म्हणत असते, हो जावई. माई मला नाही समजलं तुम्ही असं जावई का म्हणताय म्हणून. तेव्हा माई म्हणत असतात, अगं असं काय करतेस, युगंधर हा आमचा मुलगा नसून तो जावई आहे. आता मला एक गोष्ट सांग, तो जावई असून इथे आम्हा दोघांची सुद्धा आईवडिलांप्रमाणे काळजी घेतोय म्हटल्यावर तुझी तर तो काळजी घेणारच ना. आणि तो मनाने खूप चांगला आहे, तुला काळजी करण्याची वगैरे काहीही गरज नाही, असं त्या बोलत असतात. आता आनंदीला आणखी एक धक्का बसलेला असतो, कारण माई आणि त्याचबरोबर ते बाबा हे दोघेही जण युगंधर निंबाळकरांचे जन्मदात्रे आई वडील नाही आहेत, हे तर त्यांचे सासू सासरे म्हणजेच समिधाताईंचे आई वडील आहेत, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. आणि तेव्हा त्या म्हणत असतात, तू आराम कर, आता थकली असशील आणि घाबरू नकोस, निश्चिंत झोपी जा, तुझ्यावर कोणी वाईट नजर टाकून सुद्धा बघणार नाही आहे, असं म्हणून माई निघून जातात. आनंदी आहे त्याच ठिकाणी खाली बसलेली असते. आनंदीच्या मनात विचार येतो, हे समद काय आहे, मी हे सगळं काय पाहते. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालक साहेब तर देवमाणसाहूनही श्रेष्ठ आहेत, कारण मालक साहेब जर त्यांच्या सासू सासऱ्यांची एवढी काळजी घेत आहेत, त्यांचे ते आईवडील नसून समिधाताईंचे आईवडील आहेत, त्यांची ते एवढी काळजी घेत आहेत, तर मी अशा देवमाणसांना फसवलं आहे का? आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाही आहेत का, असा सुद्धा आता इकडे ती विचार करू लागते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण दुसरीकडे पाहतो, हा विद्याधर खोलीमध्ये आवरावर करत असतो. खूपच जास्त भारीतला परफ्यूम मारलेला असतो. तेवढ्यातच धनश्री तिथे येते आणि म्हणत असते, काय झाले, आज तुम्ही कुठे बाहेर जाताय का? ऐका ना, एवढ्या दिवसाने आता तुम्ही घरामध्ये आलेला आहात, मग एवढ्या दिवसाने तुम्ही घरी आलेला आहात, तर मी काय म्हणते, ऐका ना, हे बघा आज तुम्ही बाहेर जाऊ नका ना, आपल्याला निवांत वेळ मिळालाय, आज तुम्ही माझ्याबरोबर थांबा ना, आपण छान असा निवांत वेळ एकमेकांबरोबर घालूया. त्यावेळेला आता इकडे तो म्हणत असतो, ए गप्प बस ग, चल बाजूला हो. आणि काय चाललंय तुझं? मी खूप मोठ्या पार्टीमध्ये जाणार आहे आणि एवढी मोठी पार्टी आहे. तेव्हा ती त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि त्याला थांबवण्याचा समजवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, हे बघा तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या. आणि तेव्हा तो म्हणत असतो, काही गरज नाही आहे मला तुझी ऐकून वगैरे घेण्याची, मी तुझं का आणि कशामुळे ऐकू. आणि त्याचबरोबर इकडे आता तो म्हणत असतो, ती पार्टी
इथे किती महागडी आहे, त्याचबरोबर तिथे खूप मोठे मोठे लोक येणार आहेत. मग एवढे मोठे मोठे लोक येणार असताना तुला ह्या सगळ्या गोष्टींची काहीही गरज नाही आहे, समजलं का तू? त्यामुळे मला हे सगळं काही तू सांगायचं सुद्धा नाही आहेस. तेव्हा ती त्याच्या शर्टवर हात ठेवत असते आणि हा पट्ट्या मात्र तिच्यावर ओरडत असतो, चिडचिड करत असतो. तो म्हणत असतो, एवढा महागडा परफ्यूम मारला आहे आणि तू त्याच्यावर हात ठेवला आहेस. तुला माहिती आहे का तिथे किती हॉट मुली येणार आहेत, त्याचबरोबर इथे तरुण आणि त्याचबरोबर खूप सुंदर अशा मुली येणार आहेत आणि तू आता माझ्या शर्टला हात लावलेला आहेस. तू गावंढळ कुठची? आत्ताच्या आत्ता तो हात माझ्या बाजूला, शर्टवरून बाजूला काढ, असं स्पष्टपणे तो तिच्याशी ओरडून बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर विद्याधर मात्र फार चिडलेला असतो आणि त्याच वेळेला आता धनश्रीला एवढं काही हडतूड करून विद्याधर तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो, पण तरीसुद्धा ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. पण हा मात्र कोणाचं काहीही ऐकत नाही आणि हा सरळ सरळ तिथून निघून गेलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. सकाळी सकाळीच इथे सगळेजण डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी बसलेले असतात. आता इकडे शिल्पा म्हणत असते, खरं तर आजची सकाळ ही फार प्रसन्न झालेली आहे. मग युगंधरसुद्धा तिथे आलेला असतो. पण मग आता इथे शिल्पा म्हणत असते, ऐक ना, हे बघ मी काय म्हणते युगंधर, कशाला उगाचच आपल्या घरातलं भांडण हे चव्हाट्यावर न्यायचं? तुमच्या भावामध्ये जे काही वाद आहेत ना, ते आपण घरातल्या घरात सोडून टाकूया ना. माहिती तो कसा आहे, काय आहे, पण दे ना सोडून. तू मोठा आहेस ना, तू समजून घेतलं पाहिजे ना. मग आता युगंधर म्हणत असतो, ताई विषय तो नाहीच आहे. अगं त्याला कसल्याही गोष्टीची जाणीव नाही आहे किंवा तो कसा वागतो, काय करतो, ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती आहेत ना. शिल्पा म्हणत असते, मी त्याच्या वतीने तुला सॉरी म्हणते, माफी मागते. ऐक ना, हवं तर इकडे मी त्याला समजावते ना, पण तू इथे स्वतःला असा त्रास वगैरे अजिबातच करून घेऊ नकोस ना. काहीही गरज नाही आहे तुला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास वगैरे करून घेण्याची, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे आता माई पाहतच असतात. त्याच वेळेला धनश्री सुद्धा पाहत असते. मग आता कुठे आहे विद्याधर असं विचारल्यानंतर धनश्री म्हणत असते, ताई ते रात्रीपासून घरीच नाही आहेत. ते रात्रीच कुठेतरी बाहेर गेले आहेत पार्टीसाठी, अजून सुद्धा आले नाहीत. तेवढ्यातच आता इकडे तो आलेला असतो, अगदी दारू पिऊन फिरत फिरत झुलत झुलतच आलेला असतो आणि म्हणत असतो, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. खरं तर विद्याधरचं हे गाणं चपाटच झाले म्हणायचं आपल्या सर्वांनाच, पण असो तो आनंदीसाठी हे गाते बरं का. आता इकडे हे सगळं काही होत असताना युगंधरला राग आलेला असतो आणि तेव्हा तो खूप जास्त पिऊन आलेला असतो. त्याला धड नीट चालता सुद्धा येत नसतं. मग चालता येत नसल्या कारणाने आता युगंधर त्याच्या समोर जातो, त्याची कॉलर पकडतो आणि त्याची कॉलर पकडल्यानंतर त्याला म्हणत असतो, लाज वाटत नाहीये का? सकाळी सकाळी इथे दारू पिऊन आलायस, दारू ढोसून आलायस, ह्या गोष्टीची तुला लाज वाटत नाहीये का? असं इकडे तो बोलत असतो आणि त्याच्या कानाखाली वाजवत असतो, त्याची कॉलर पकडत असतो. त्याचबरोबर हे घर माझं आहे. तेव्हा विद्याधर म्हणत असतो, घर माझं आहे, मला कधी दारू प्यायची, काय करायचे माझं मी ठरवणार. पण युगंधर म्हणत असतो, ज्या ठिकाणी उभा आहेस ना ते घर माझं आहे. त्यामुळे मी तुला स्पष्टपणे सांगतो, काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची, ती म्हणजेच की घरात माझ्या उभा आहेस आणि त्याचबरोबर ह्या घराचे नियम, हे रूल, हे सगळं काही माझं आहे. लाज लज्जा सगळं काही सोडून दिलेस का? सकाळी सकाळी दारू पिऊन ह्या घरामध्ये येतोयस. त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुझा बोजा बिस्तारा गुंडाळायचा आणि इथून चालतं व्हायचं, कळलं का? इथे राहण्याची तुझी लायकी सुद्धा नाही आहे, कारण हे घर माझं आहे, हे छत माझं आहे, हे मी साम्राज्य उभं केलं आहे, असं इकडे तो बोलत असतो. मग आता विद्याधर हा शुद्धीत नसतो. तो म्हणत असतो, पाणी पाणी कुठे, पाणी कुठे, असं म्हणून तिथे डायनिंग टेबलवर असलेले ग्लास पाडतो. त्यानंतर पाणी पित असतो आणि पुन्हा युगंधरकडे येतो आणि म्हणत असतो, अजिबात नाही, तू मला ह्या घरातून बाहेर काढू शकत नाहीस. मला ह्याच घरामध्ये राहायचंय, कळलं का तुला? मला ह्याच घरामध्ये राहायचंय. पाणी पित असताना धनश्रीचा त्याच्यावर असलेला जीव दिसून येतोय, प्रेम दिसून येतंय. कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा विद्याधरवर त्याचं फार प्रेम असतं आणि विद्याधरला तिच्या प्रेमाची अजिबात जाणीव नसते, थोडी सुद्धा कल्पना नसते. त्याला फक्त नवीन मुलगी दिसली की ती हवी असते, बस एवढंच त्याचं चाललेलं असतं. मग आता तेवढ्यातच विद्याधरला फोन येतो. आता दारूच्या नशेमध्ये असताना सुद्धा हा फोन फॅक्टरीतून आला आहे ही गोष्ट त्याला समजते. मग ताबडतोब लगेच फोन कानाला लावतो. आता हा फोन आलेला असतो तो म्हणजेच की
त्याच्या फॅक्टरीवर इन्कम टॅक्सची धाड पडलेली असते. तिकडून आवाज येत असतो, साहेब तुम्ही ताबडतोब इथे फॅक्टरीत या, इन्कम टॅक्सची धाड पडली आहे. आता काय करायचं ना हे आम्हाला सुद्धा कळत नाही. तेव्हा मात्र विद्याधरच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. मग आता युगंधर त्याला म्हणत असतो, बघितलंस का, पडली ना फॅक्टरीमध्ये धाड पडली ना. आता मात्र तुझे जे जे काही काळे कारनामे आहेत ना ते एक ना एक कसे बाहेर काढतोय आणि कसं तुला भिकेला लावतोय हे तू पाहतच राहा, असं स्पष्टपणे तो इथे बोलत असतो. तेव्हा अजूनच त्याला राग येत असतो, त्याला अजूनच त्याची चिडचिड होत असते. तेव्हा आता इकडे तो डोक्याला हात लावूनच युगंधरकडे पाहत असतो आणि युगंधर म्हणत असतो, काही होणार नाही, कळलं का, मी तुझी काही मदत करणार नाही. जा आता, जे काही काळे कारनामे आणि त्या सगळ्या गोष्टी केल्यात ना त्या फॅक्टरीमध्ये जाऊन सगळं काही निस्तार, समजलं का तुला. कारण हे बघ विद्याधर, तुझ्या पापांचा घडा भरला आहे. आता मात्र तुला कोणीही वाचू शकणार नाही, ही गोष्ट मात्र तू चांगलीच ध्यानात ठेवायची. असं बोलल्यानंतर आता इकडे मात्र हा विद्याधर तिथून फॅक्टरीमध्ये धावतच निघालेला असतो. आता चालत असताना सुद्धा तोल जात असतो. तेवढ्यातच आता इकडे धनश्री त्याला सावरायला येते. आता युगंधर तिथून निघून जात असताना आनंदी मात्र आलेली असते आणि जाणाऱ्या युगंधरला आनंदी आवाज देते आणि म्हणत असते, मालक साहेब. तेव्हा युगंधर आहे त्याच ठिकाणी जागीच थांबतो. तेव्हा आनंदी पुन्हा पुढे पुढे चालत येते आणि म्हणत असते, मालक साहेब मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. हे बघा, काल जे काही झाले ना त्याबद्दल मला तुमची माफी मागायची. काल मला माहिती नव्हतं ते पेपर कोणते आहेत म्हणून, आणि मी ज्या पेपरवर सह्या केल्या ते पेपर मला असं वाटत होतं की ते मॅरेज सर्टिफिकेटचे, आपल्या दोघांच्या मॅरेज सर्टिफिकेटचे पेपर्स आहेत असं म्हणूनच मी त्या पेपर्सवर सह्या केल्या. मला माहिती नव्हतं की ते पेपर इकडे माफीनाम्याचे आहेत म्हणून. तुम्हाला माहिती ना, तुमच्यासारखंच मलासुद्धा विद्याधर साहेब ह्या घरामध्ये नको आहेत आणि त्यांची सुटका झाली हे मलासुद्धा आवडलं नाही किंवा मी स्वतःहून त्यांची सुटका कधीच करणार नाही, असं आनंदी म्हणत असते. मालक साहेब मला माफ करा, मी तुम्हाला फार दुखावलंय. पण युगंधर म्हणत असतो, आनंदी जे झालं ते झालं, मला आता ह्या विषयावर काय बी बोलायचं नाही. असं म्हटल्यानंतर आनंदीचा पुन्हा चेहरा पडलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूपच इंटरेस्टिंग असा पुढील भाग आलेला आहे. कारण पुढील भागामध्ये ना जे काही ते प्रेझेंटेशन आहे, म्हणजे जो आपला युगंधर आहे ना त्या युगंधरला फॅक्टरीमध्ये एक खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं आणि त्याच कॉन्ट्रॅक्टच्या रिलेटेड त्याने खूप मोठा एक पुतळा तयार केलेला असतो आणि तोच पुतळा आता घरी आलेला असतो. आनंदीला दिसत नसतं, आनंदी तयार होऊन आलेली असते आणि चुकून आनंदीचा त्या पुतळ्याच्या बॉक्सला धक्का लागतो. तेव्हा तो पुतळा मात्र खाली पडतो. आता तो पुतळा खाली पडल्याबरोबर इकडे शिल्पा म्हणत असते, काय केलेस आनंदी तू हे. आता आनंदी तिथेच सोफ्याला इथे रेलून बसलेली असते. तिला कळत नाही नेमकं काय झाले, काय वाजले आणि हे सगळं काही कशामुळे झाले ह्या गोष्टी तिच्या लक्षात येत नाहीत. तेवढ्यात शिल्पा तिला उठून उभी करते. आता शिल्पा तिच्यावर ओरडते आणि म्हणत असते, डोळे गेलेत का तुझे आंधळी तरी आंधळी. अगं, युगंधरच्या प्रेझेंटेशनसाठी जो पुतळा बनवला होता त्या पुतळ्याला तुझा धक्का लागलाय आणि तो पुतळा आता इथे तुटलेला आहे. तुझ्या लक्षात येतंय का तू काय केलंयस ते. तेव्हा आनंदीला मात्र इथे धक्का बसतो. तिच्यामुळे मालक साहेबांचं एवढं मोठं नुकसान झालंय ही गोष्ट तिला सहनच होत नसते. माई म्हणत असतात, अगं शिल्पे आता काय करायचं, आता युगंधरला काय उत्तर द्यायचं. आणि आता तर ती थोड्या वेळातच फॉरेनर लोक येणार आहेत, मग त्यांच्यासमोर काय बोलायचं काही कळतंय का तुला. तेव्हा मात्र शिल्पा म्हणत असते, त्या फॉरेनर लोकांसमोर प्रेझेंटेशन तर होणारच आणि पुतळासुद्धा उभा राहणारच, असं शिल्पा म्हणते. आता सगळेजण इकडे आलेले असतात, जमलेले असतात आणि पार्टी असते. मग त्या बॉक्सचं ओपनिंग असतं, अनबॉक्सिंग करायचं असतं. अनबॉक्सिंग केल्यानंतर त्यामध्ये जो पुतळा असतो तो पाहिल्यानंतर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. कारण शिल्पाने इथे आनंदीलाच टॅटू बनवलेला असतो, पुतळा बनवलेला असतो आणि तो पुतळा आता इकडे सर्वांसमोर सादर करायला लावलेला असतो. ही गोष्ट मात्र ह्या युगंधरला कसलीही माहिती नसते. आता युगंधर म्हणत असतो, तुम्हा सर्वांचं जे काही सरप्राईज आहे ते रेडी आहे, असं म्हणून आता लगेचच युगंधर त्या पुतळ्याकडे हात करत असतो. आता समोरचा पडदा काढल्यानंतर पाहता तर काय, ही आनंदी म्हणजेच युगंधर निंबाळकरची बायको पुतळा म्हणून उभी राहिली.
असं सर्वांच्या लक्षात येईल का? आणि त्याचबरोबर हे सगळं शिल्पाने केलेलं आहे, ह्या सर्व गोष्टींचा युगंधर शिल्पाला जाब विचारेल का? की आनंदीमुळे इथे युगंधरला करोडोंची डील मिळेल, हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर पाहत राहा आनंदी. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.